मेन पंच एक पंच भूमिका दरम्यान सामने असणारा 2 षटक म्हणजे 12 चेंडू कट्टा बॉईज या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. बामदेव क्रिकेट संघ महालोर पहिल्या क्षेत्राच्या माध्यमातून प्रथमच गोलंदाजी मार्फत नेमाय काय नाव आहे मनीष आहे गोलंदाजी मार्फत. पाहूया मनीष कोणत्या प्रमाणे आपला दुजोरा आपल्या संघासाठी देतात आणि फायनल पर्यंत संघाची मजल मारतात ते. मला वाटतं स्ट्राईकला येतो आतिश आणि अक्षय. स्ट्राईकला अक्षय तर नॉन स्ट्राईकला आतिश. पाहूया सलामाची जोडी मैदानामध्ये. पहिलाच चेंडू पार होतोय. एक अप्रतिम चेंडूचा सामना करावा लागतोय अक्षय याला. चेंडू होतोय निर्धाव. गोलंदाजी तुला सांभाळत तो मनीष. ओव्हर द विकेट मारा म्हणता येईल. पाहूया 12 चेंडू मध्ये जर हा सामना जिंकायचा असेल दोन्ही संघांना पडझड करावी लागेल. कट्टाबाई संघ विनंती असेल मित्रांनो की आपण सज्ज राहायचं आहे. कॉमेडीच्या माध्यमातून आपल्याला पुकार होतोय. लाईनमॅनची भूमिका आपण परिपूर्ण या ठिकाणी पूर्ण करायची आहे. दरम्यान दुसऱ्या चेंडूचा प्रार होतोय अक्षयसाठी. पाहूया आता मध्ये चेंडू तटवला आहे. पाहूया टोलवून लावला पण एका धावेनिशी एका धावेने संघाचं खातं खोलतोय. संघाचं श्री गणेश होताना पाहायला मिळतंय आणि एका धावेने स्वतःचं देखील खातं खोलतोय अक्षय. आता मात्र प्रथम स्ट्राईकला आतिश. पाहूया आतिश कोणत्या पद्धतीने आपली आतिषबाजी करतात. मागील सामन्याचा आढावा घेतला तर नक्कीच ही जोडी एक अप्रतिम जोडी सकाळपासूनच्या मैदानामध्ये ठरली आहे एवढं मात्र नक्कीच. त्याप्रमाणे मनीष तिसऱ्या चेंडूचा प्रार करताना पाहायला मिळतोय आणि म्हटलं पाहिजे चढवला चेंडू येतोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी येतोय दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद नितेश धाडवे सर. या ठिकाणी आपण देखील डीजेची उत्तुंग भूमिका परिपूर्ण करताय. दरम्यान चौथा चेंडू होतोय. पाहूया आतिशसाठी पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू. पंच यांच्याकडून व्हाईट चिकून होते. एक आव्हांत धावेमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवरती. अजून 3 चेंडू शेष आहेत मनीष याचे. सलामाची जोडी मात्र मैदानामध्ये आहे तळ ठोकून. शेवटच्या क्षणापर्यंत मला लढायचं आहे. मला कर्णधाराची भूमिका परिपूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे टोलेबाजी फटकाईबाजी मला कुठेतरी करावी लागेल आणि संघाला फायनलपर्यंत रस्ता दाखवायचा नक्कीच आहे. आता मध्ये चेंडू तटवायचा परंतु बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क नव्हता. एक धाव तर नक्कीच. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये एक धाव परिपूर्ण होते. चेंडू पुन्हा सुपूर्द होतोय क्षेत्ररक्षकाकडून मनीष यांच्याकडे. ओव्हर द विकेट मारा. धावा होत आहेत त्या मला वाटतं 9 धावा बोर्डवर लागत आहेत. स्कोरबोर्ड माझ्या संघासाठी स्कोरबोर्ड 12. पुन्हा चेंडू तटवला सीमा रेषे भारी जाएगा. एकदा चेंडू बॅटीला लागला तर सीमा रेषे बाहेर. आपली जोडी या ठिकाणी पाहायला मिळते भालाच्या मार्फत. पाहूया पुढे चेंडू मनीष. पाहूया आणि पुरेपूर तटवला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी न जाता आणि हा झेल होतोय एवढं मात्र नक्कीच.
या षटकातील अजून 5 चेंडू शेष आहेत. बघूया 5 चेंडूमध्ये किती धावा आपल्या संघासाठी जमा करतात ते आंबवलीचे संघाचे संघनायक हितेंद्र आणि आतिश. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो आतिश. आणि अक्षय ची खेळी संपुष्टात आल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार मैदानामध्ये आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. 5 चेंडू, शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक समजलं जातं. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा आपल्या संघासाठी जमा करतात दोन्ही फलंदाज. अनिकेत चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे. पंचांच्या उजव्या बाजूने सुरेख चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्या पद्धतीने चेंडू टोळवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे क्षेत्ररक्षकाकडून. मात्र एक धाव काय वाचू शकत नाही आहे. एक धाव मात्र पळत पूर्ण केले आहे. या एका धाव्याने हितेंद्रने आपलं स्वतःचं खातं देखील खोललंय. संघाच्या धावसंख्येत झपाट्याने भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता अनिकेतचा चेंडूचा सामना करणार आहे तो आतिश. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. सुरेख चेंडू होता, हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे. आत्ता मात्र चेंडू काही समजत नाही. तो आतिशाला बॅटमधून षटकार किंवा चौकार आणायचा होता, मात्र बाकीचे पूर्ण काम केले ते यष्टीरक्षकाने. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण सदोलंतर परत एकदा गोलंदाजीच्या भूमिकेत अनिकेत. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहेत. 85 गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो आतिश. 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. बघूया अजून खूप धावांचं डोंगर आपल्या संघासाठी उभं करावे लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. सुरेख चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू, स्वतः विकेट किपर चेंडू मागे चेंडू फील्ड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पळत पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 18. मात्र सुरेख अशी गोलंदाजी अनिकेतच्या स्वरूपात पाहायला मिळते आहे. काहीसं रन रोखलंय. या षटकातील अजून अखेरचे 2 चेंडू शेष आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो स्वतः संघनायक आहे आंबोली संघाचा हितेंद्र. बघूया इथे जवळजवळ जमलेल्या 3 ते 4 हजार प्रेक्षक लाभ घेतात का, एका षटकार किंवा चौकार आपल्या बॅटमधून आणतात का. हितेंद्र, सुरेख चेंडू होता, बॅटपैचा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे क्षेत्ररक्षकाकडून. मात्र बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. या 4 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 'खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिकेत याच्याकडून. मात्र खराब क्षेत्ररक्षणचा नमुना पाहायला मिळत आहे मालूर संघाकडून. फुलटॉपीचा चेंडू आहे. बघूया झेल होऊ शकतो का. झेलकडे क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय, मात्र चेंडू येतोय तो सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी डाबरलाल दंतमजन चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धन्यवाद आकाश. जवळजवळ सकाळी 7 वाजता पाहायला गेलं तर अचूक टप्प्याचे या ठिकाणी खेळ आपल्याला खेळाचं पुस्तक पाहायला मिळालं. दरम्यान सेमीफायनलचा थरा चालू असताना सेकंड फायनलसाठी आमंत्रित केलं जातं आहे कट्टाबाई आयोजित कट्टाबाई चषक 2026च्या माध्यमातून. जे सेमीफायनल 2 पर्यंत पोहोचलेले संघ आहेत ते म्हणजे श्री जागपाटा क्रिकेट संघ उंबरशेत विरुद्ध सुपरस्टार क्रिकेट संघ वाजलोली गावठणवाडी. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि टॉससाठी देखील टॉस का बॉक्समध्ये आपण यायचं आहे या ठिकाणी.
सुहास गोदिवले नोंद घ्यायची आहे. उंबरसे संघ सेकंड सेमीचा सामना लागणार आहे तो श्री जाकमाता क्रिकेट संघ उंबरशेत विरुद्ध सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोळी गावठणवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार. टॉस का बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. त्वरित आपल्याला विनंती असणार मित्रांनो. नाणेफेकचा कौल लागतोय तो उंबरशेत संघाकडे झुकलेला आहे. तरी उंबरशेत संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. यापुढील होणारा सामना सेमीफायनल दुसरा सामना खेळवण्यात येतोय तो श्री जागमाता क्रिकेट संघ उंबरशेत आणि सुपरस्टार क्रिकेट संघ वाजरोळी गावठणवाडी. तरी उंबरशेत संघाने प्रथम नाणेफेकचा कौल जिंकलाय. तरी उंबरशेतचे कर्णधार यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येतोय तो महालोर विरुद्ध अंबवली. तरी अंबवली संघाने 2 षटकामध्ये 26 धावा कुठल्या आहेत आणि 27 धावांचा विजय उद्दिष्ट ठेवलंय ते महालोर संघासमोर. आणि बघूया श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलाय तो भरत आणि मिलिंद. यश संघातर्फे पहिलं आणि वैदिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो यश. आणि यशचा चेंडूचा सामना करणार आहे तो भरत. राईट मोर द विकेट मारा. यशचा चेंडू भरतसाठी सुरेख चेंडू होता. त्याच पद्धतीने हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली ती भरत याने. षटकार आणण्याचा बॅटमधून मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे. मात्र या एखाद्या बाईच्या स्वरूपात धाव मिळते आहे. आता प्रथमच यशच्या चेंडूचा सामना करणार आहे तो मिलिंद. 27 धावांचा विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना दोन्ही फलंदाज मैदानात. यशचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे. 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन सुरेख चेंडू होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेथील संघनायक हितेंद्र यांच्याकडून. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही आहे. एक धाव सोडण्याच्या स्वरूपात दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले आहे. या एका धावेने संघाची संख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. प्रत्येक चेंडू मागे एक एक धावा आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज भरत आणि मिलिंद काढताना 27 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना दोन्ही फलंदाज मैदानात सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवत आहे. आणि परत एकदा 85 गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो भरत. राटामोरचा विकेट मारा. सुरेख चेंडू होता. फुलटॉस बीचचा चेंडू होता. चेंडू हवेत उचलून घेतलोय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या आहेत. फुलटॉस बीचचा काही फायदा उठवू शकला नाही तो भरत. मात्र या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 4. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. पहिलं षटक घेऊन आलाय तो यश. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅटअप पद्धतीचा यॉर्कर बीचचा चेंडू पाहायला मिळतोय. हा पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येतोय तो श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर विरुद्ध अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली. पुढचा चेंडू यश याचा राईट मोर विकेट मारा करतो. परत एकदा फुलटॉस बीचचा चेंडू त्याच पद्धतीने चेंडू आणला आहे तो. आणि हा डाबरलाल दंतमंजन षटकार. चेंडू आणलाय तारा मंडळ मध्ये 6 धावांसाठी. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या डबल अंकात पोहोचते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 10.
ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता आणि तो समजला गेलाय तो भरत आणि पुरेपूर त्या चेंडूचा फायदा उठवलाय आणि चेंडू आणलाय सीधा सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पुढचा चेंडू यशाचा राईटा मोर द विकेट मारा करणार तो भरतसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा चेंडू आणला सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तेथील क्षेत्ररक्षकाकडून. मात्र 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 12. या षटकातील आता अखेरचा चेंडू घेऊन येणार आहे तो यश. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. या षटकातील अखेरचा चेंडू यश याचा राईटा मोर द विकेट मारा करणार आहे तो भरतसाठी. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. परत एकदा हिट करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे आणि हा मात्र निर्धावाईचा फेकलेला चेंडू. खरोखरच अटीतटीचा होणारा हा सामना सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात येतोय तो आंबोली विरुद्ध महालोर संघाकडून. आंबोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण फलंदाजी केली आणि फलंदाजी करताना 2 षटकामध्ये 26 धावा कुठल्या आहेत आणि 27 धावांचा विजय उद्दिष्ट ठेवलंय. आणि आता पहिलं षटक घेऊन आला होता तो आंबोली संघाकडून यश याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही कोणतीही विकेट अजून गमावली नाहीये ती महालोर संघाने. अजूनही 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. बघूया अजूनपर्यंत स्ट्राईकला आहे तो मिलिंद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भरत. संघातर्फे दुसरं आणि वैदिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो भूपेंद्र. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. तरी हा सेमीफायनलचा पहिला सामना आहे तरी लाईनमॅनने आपापली जागा पार पाडायची आहे. अटीतटीचा होणार हा सामना महालोर विरुद्ध आंबोली. भूपेंद्रचा चेंडू प्रथमच सामना करणार आहे तो अतिश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन. भूपेंद्रचा चेंडू सुरेख चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. परत एकदा हिट करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे. मात्र 1 धाव पळत पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 13. अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. बघूया हा सामना कोणाच्या बाजूने झुकला जातो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. या खेळामध्ये काहीही होऊ शकतो. कोणीही बाजू मारू शकते. तसाच एक अजूनही फलंदाज आहे तो भरत आणि अतिश सारखे मैदानामध्ये क्रीजमध्ये आहेत. बघूया त्या संधीचं सोनं करतात का. भूपेंद्रचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करता भरतसाठी सुरेख चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू झेल उठलाय. स्वतः बॉल चेंडू मागे स्वतः गोलंदाज धावतोय मात्र झेल निसटतोय. त्या मोबदल्यात 2 धावा मात्र पळत पूर्ण केले आहे. खराब थ्रो पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय ते दोन्ही फलंदाज. ज्या ठिकाणी 1 धाव मिळत होती त्या ठिकाणी 2 धावा पळत 3 धावा एकूण या टोटल मिळतात या चेंडू मागे. या 3 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 16 ना. संघाची धावसंख्या झाली ती 16. चार चेंडू आणि 11 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते ती अतिश. आता अतिश चेंडूचा सामना करणार आहे तो भूपेंद्रचा राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. आणि हा उत्तुंग असा षटकार चेंडू आणलाय तारामंडळ मध्ये 6 धावांसाठी. आणि आता मात्र समीकरण चेंज होत आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे दोन्ही फलंदाज एक सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे. एक पंचक्रोशीतील नावाजलेला फलंदाज आहे तो अतिश आणि भरत. दोन्ही फलंदाज आपल्या संघाची कामगिरी पार पडताना आणि आपल्या गावाचं नाव उच्च शिखराकडे नेताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तळ टोकून आहेत. खुरागोर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुरेपूर आखूड टप्प्याचा चेंडूचा फायदा उठवतोय शॉर्ट चेंडूचा आणि चेंडू लॉंगनच्या दिशेने आणला गेला आणि षटकार
3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढचा चेंडू भूपेंद्र याचा राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो अतिसाठी परत एकदा. आणि हा डेड चेंडू पंच योगेश सर यांच्याकडून डेड चेंडू घोषित केलाय. समीकरण काही चेंज होणार नाही आहे, समीकरण तेच राहणार आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. काही होऊ शकतं. करो या मरोच्या स्थितीमध्ये आहे, प्रेशरमध्ये असणार आहे बॉलर. बघूया त्याच पद्धतीने प्रेशरमध्ये फलंदाजी देखील असणार आहे. अतिशय चेंडू सुरेख चेंडू होता, त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू. एक धाव पळत पूर्ण केले आहे. दुसरी धाव घेतात का बघूया. मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पळत पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 24. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. अजूनही स्ट्राईकला आहे तो मिलिंद. 2 चेंडू निर्धाव, एक जोरदार फटका. कोणाकडे सामना विजयाच्या उद्देशाकडे नेतो. आंबवली संघ या महालोर. पुढचा चेंडू भूपेंद्र याचा मिलिंदसाठी राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. परत एकदा गुड्डाप्याचा चेंडू आणि हा मिस झालेला आहे. मी आधीच म्हणालो होतो काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. स्वतः संघ मालक चेंडू फील्ड केलाय. कान मंत्र देताना भूपेंद्राला समीकरण आहे ते 1 चेंडू आणि 3 धावा. एक जोरदार हिट करावी लागणार आहे ती मिलिंद याला. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. अटीतटीचा होणारा सामना. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना एक असा उत्तुंग षटकार आणला होता तो भरत याने. मात्र मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती भूपेंद्रच्या माध्यमातून. भूपेंद्रचा चेंडू बघूया कोण विजयी ठरतो. हा सेमीफायनलचा सामना आहे. फायनलमध्ये प्रवेश होणार आहे. प्रथम पारितोषिकचा मानकरी कोण होतो हे आता तुम्हाला थोड्याच वेळात समजणार आहे. भूपेंद्रचा चेंडू क्षेत्ररक्षण सजवलाय. एक चक्रव्यूह रचलाय ते मिलिंदसाठी. बघूया या चक्रव्यूह मध्ये कोणाची सुटका होतात. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक बिग हिट. 1 चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सामना स्वतःच्या खिशामध्ये. मिलिंद या भूपेंद्र आणि हा देखील एक निर्धाव पद्धतीचा वेगळा चेंडू आणि हा सामना जिंकलाय तो अमरशक्ती क्रिकेट संघ आंबवली. आणि अमरशक्ती क्रिकेट संघ आंबवली याने फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता यापुढील होणारा